मिनी ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. दारावर आला होता लॉरीवाला, तर भाजीपाला घेतलेला आहे. दूध तापायला ठेवलेले आहे. अंशुदा इथं पोहे बनवते आणि माठ पण भरते. माठ धुतलेला आहे तर फिल्टरमधून माठ पण भरून घेते. काय काय घेतलं आहे बघा. फ्लावर घेतली, भेंडी घेतले, टमाटे घेतले आणि दोडके घेतले. आता दोडक्याची भाजी करणार आहे मी. तर आज आहे ना नवरात्राचा दुसरा दिवस, दुसरी माळ. तर लाल कलर आहे, तर लाल रंगाची साडी मी वेअर केलेली आहे. आणि आता इथं आहे ना दोडके छान मस्त असं किसून घेणार आहे मी. आणि किसून बघा धुवून घेतले मस्तपैकी. आणि आता आहे ना दोडके कापून घेणार आहे. त्यानंतर आहे ना आज मस्तपैकी अशी रस्सावाली दोडक्याची भाजी बनवायची आहे. मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून अशी मस्तपैकी रस्सावाली दोडक्याची भाजी मी इथं बनवणार आहे. मार्केटमध्ये आता न्यूज भाजी आलेली आहे दोडक्याची. कधी किती दिवसापासूनचे दोडके येतच नव्हते. गिलके, भेंडी वगैरे सर्व काही भाज्या येत होत्या, पण गिलके येतच नव्हते. तर अशा प्रकारे दोडके घेतले मी कापून मस्तपैकी आता. तर चला आता आज आहे ना दोडक्यांचीच भाजी बनवणार आहे मी. सर्व काही असं मस्तपैकी कापून घेतले. आता मी एका कढईमध्ये टाकून घेते. छोटासा बाउल आहे, त्या बाउलमध्ये मी आता टाकून घेतले. लसूण पण निवडून घेतले, अर्धा टमाटा कापून घेतलेला. आता दोडक्याची छान मस्त भाजी करणार आहे मी. आणि आता बापांची पण आरती झालेली आहे. इथं भाजी पण करून घेतलेली मी दोडक्याची रस्सावाली भाजी बघा. खूपच छान आणि एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे. शेंगदाण्याची कूट टाकून ही मी भाजी बनवलेली आहे. आणि आमच्या घरात सर्वांना आवडते. राशा मॅडमला धरून आता सर्व काही आवरलं गेलं. ओट्यावर बसलेले आहे मी. तर चला दुपारी जेवण वगैरे करून मस्तपैकी आराम करून घेतला. आणि आता रात्रीचा स्वयंपाक बघा. मी इथं पुलाव बनवणार आहे बघा. काय काय सर्व काही साहित्य घेतलेलं आहे मी इथं. सोयाबीन, पनीर, फ्लावर, बटाटा, त्यानंतर शेंगदाणे, मिरची असं सर्व काही साहित्य घेतलेले. आणि त्यानंतर माझ्या इथं व्हेज पुलाव पण झालेला आहे. आणि आजच तूप बनवलं मी बघा. तूप बनवल्याचा व्हिडिओ तुम्हाला आहे टाकलेला मी, तो पण तुम्ही टाकणार आहे मी, तो पण तुम्ही बघा. स्वारी. तर बघा इथं माझे आता व्हेज पुलाव पण झालेला आहे. आणि आता बघा उघडून बघितलं, वा घमघमाट सुटतोय. तसंच जसं काही घमघमाट सुटतंय तसं खायला पण खूप छान लागतं. त्यानंतर बघा तूप माझं आता डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे मी. तर चला आज पुरता एवढाच मिनी ब्लॉग. भेटू पुढे. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. कसा वाटला माझा आज छोटासा मिनी ब्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. बाय बाय.